चला जेवायला बसूया। नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी। हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात। किचन मधल्या गप्पा असतात, काहीतरी गंमत गंमत मी स्वयंपाकघरात करत असते, तेही सुद्धा आपण व्हिडिओ मधनं बोलत असतो, गप्पा मारत असतो आणि त्याला आपण म्हणत असतो बायकी गप्पा। आज जरा अँगल बदलला बघा, त्यामुळे असं झालं। ओके, तर अशा बायकी गप्पा काहींना आवडतात, काहींना आवडत नाहीत। तर ज्यांना अशा गप्पा आवडत नाहीत त्यांना मी आधीच सांगून ठेवते की कृपा करून ज्यांना अशा गप्पा आवडत नाहीत, म्हणजे मी जेवताना वगैरे, कसला आवाज, कोण दगड मारला, आवाज आला ना काहीतरी, हां। तर ज्यांना अशा जेवताना गप्पा आवडत नाहीत किंवा माझं चॅनल आवडत नाही, मी आवडत नाही, माझे विचार आवडत नाहीत, त्यांनी कृपा करून एक गोष्ट करा, हा एवढा त्रास करून घेणारा व्हिडिओ बघू नका। बीपी वाढतो, रेस्टलेसनेस येतो, चिडचिड होते आणि आता काय झालेलं आहे माहिती आहे का, वयोमानानुसार आपल्याला असं सहन होत नाही आपल्या मनाविरुद्ध, कारण काही गोष्टी तुम्हाला माझ्या आवडत नाहीत, मग तुम्हाला ते मनाविरुद्ध वाटतं, मग तुम्ही मला काही काही गोष्टी सांगता आणि मी ऐकत नाही। तर म्हणून मग मी तुम्हाला एकच सांगेन की विनाकारण त्रास करून घेऊ नका। मला तो अँगल चुकीचा व्हायला लागलाय बोलताना, तिकडे असं सारखं, हे असं बसून जेवते ना, मग ते उलटं व्हायला लागलं। तर आणि सगळ्यात गंमत म्हणजे काय नाही, एखादं चॅनल नाही आवडलं ना तर नाही ना बघू, आपण कशाला एवढा त्रास करून घ्यायचा सांगा बरं। पण नाही, आपल्यामध्ये असतात काही काही जण, आणि आज तर तुम्हाला गंमत सांगते, आमच्या या चॅनलवरती बिग बॉसच चालू आहे। तुम्ही बिग बॉस बघता का? तर त्या बिग बॉसमध्ये ती जान्हवी आणि ती निकिता दोघी जणी आहेत, ते इतक्या इरिटेटिंग आहेत, ती आर्या पण तशीच आहे, पण ठीक आहे, नुसती भांडणं, मारामाऱ्या असलं काहीतरी असतं आणि दाखवत असतात ते त्या चॅनलवर। तसं आमच्याही चॅनलवर आहेतच, निकिता आहे, आर्या आहे, पुन्हा जान्हवी आहे, हेच 3 मेंबर जरा जास्त भांडखोर आहेत, बाकीचे काय कोण जास्त भांडखोर नाही आहेत आमच्या चॅनलवरती, 2-3च मेंबर आहेत। पण ठीक आहे, त्यांना योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकाराने तुम्हीच उत्तरं देताय। मी बघितलं आज एक कुठला तरी व्हिडिओ होता बाई माझा आधीचा, आणि त्याच्यावरती बघितलं काय बाई, त्या दोघी तिघी निकिता, जान्हवी आणि आर्या या तिघींशी भांडायला आमच्याकडच्या आल्या की, वर्षाताई आल्या, ती अंकिता आली आणि जेंट्स पण कोण कोण आले असतील पण माहित नाही मला। तर हे सगळे पण बाकीचे लोक आली की हो, योगिता आली। तर आमच्याही चॅनलवरच्या ह्या सगळ्या जणी मुकाबला करायला आल्या आणि लगेच सुरू झालं मुकाबला लैला लैला करत चालू झालं त्यांचं, इकडून आणि तिकडून, तिकडून आणि इकडून सुरू झालं। मी पण सुरुवातीला एन्जॉय केलं, म्हटलं की छान चाललंय जरा मजा बिग बॉस आपल्या चॅनलवरती, आणि मी पण सुरुवातीला एन्जॉय केलं। आणि गंमत सांगते, नंतर यांची भांडाभांडी पार अगदी हातगाईवरच आली, चमचे काय, वाट्या काय, एकमेकींना वेडवाकडं बोलायचं काय। पण तुम्हाला सांगते, त्यात एकीनं ना इतकी सुंदर, म्हणजे आमच्याकडच्या वर्षाताईच म्हणू त्यांना, वर्षाताई किंवा योगिता किंवा अंकिता म्हणू आपण, एक इतकं सुंदर उत्तर दिलं ना, ते उत्तर मला फार आवडलं। कांदा अडकला बघा, गोडी देते, आज एक डोसा जरासा जळला आहे,
तर ते सगळं हाताला लागलं. काय करायचं, अशी मजा मजा होते काही वेळेला. डोसा आज असंच गप्पा मारत बसले, नाही ते बिग बॉस बघत बसले आमचं चॅनलवरचं, आपल्या चॅनलवरचं बिग बॉस बघत बसले आणि आमचा डोसा जळला. आज मी हेच टायटल लिहिणार आहे, बिग बॉस बघताना डोसा जळला. दाखव डोसा जळलेला. हा बघा, कुट्ट काळा है बघ. मजेशीर. डोसा का जळला? बिग बॉस बघताना बघितला जळला. कुठे बघत होते मी बिग बॉस? आमच्या चॅनलवर. तर आमच्या चॅनलवर सुद्धा निक्की, जान्हवी आणि आर्या आहेत. तर असू देत, गंमत गंमत. तर एक मला सांगायचं होतं, मी ॲक्च्युली ना ते भांडाभांडी तुम्हाला वाचून दाखवणार होते, पण म्हटलं हुस, एवढं बिग बॉस तर सगळ्या घरोघरी असतं, त्यात काय एवढं मोठंसं कौतुक. उगाच त्यांनी काय लिहिलं माहिती आहे का, त्यातल्या एका निकिताने म्हणूया, ती अशी तोंडवाली निकिता, तिनं काय म्हटलं माहिती आहे का आपल्या चॅनलवरची बरं का, ती काय म्हणली, ह्यांचे कपडे सगळ्यांच्याच घरात कपडे असतात, मग या कपडे का दाखवतात? सगळ्यांच्याच घरात दागिने असतात, मग या दागिने का दाखवतात? सगळ्यांच्याच घरात किचन असतं आणि रेसिपी असतात, मग ह्या रेसिपी का दाखवतात? सगळ्यांना अक्कल असते की, मग ह्या अक्कल का शिकवतात? बाई ग निक्के, ते आमचं चॅनल आहे ग, आमचं चॅनल आहे नव्हे ते, मग चॅनल चालवायला नको आम्हाला? आम्ही काय म्हणतो माहिती आहे काय, इन्फोटेनमेंट, इन्फॉर्मेशन, एन्जॉयमेंट आणि एंटरटेनमेंट. आणि काय म्हटली माहिती का ती जान्हवी, एक आमच्या चॅनलवरची जान्हवी काय म्हटली माहिती का, रोज तेच तेच तर असतं आणि तेच तेच काय दाखवता, आम्ही जे असतं ते दाखवणार. हे बघा, आजही एक उसळ आहे, एक भाजी आहे, एक चपाती आहे, केळं घेतलेलं आहे, ते मला लागतंच रोज, आमटी आहे, तूप आहे, मग हे तर सगळं असणारच ना, आणि रोज हेच असणार. काय बदल असतो? फक्त भाजीत बदल असतो. आमटीत कधी रसम मसाला असतो, कधी गोडा मसाला असतो, कधी काळा मसाला असतो, किंवा मग कधी सांबार मसाला असतो, कधी कांदा लसूण असतं, कधी कांदा लसूण नसतं, कधी खोबरं कोथिंबीर असते, कधी खोबरं कोथिंबीर नसते. एवढंच ना, जेवण असंच असतं ना आपलं, त्यात काय वेगळं. पण गप्पा मारताना आपण त्यावेळेला त्या महत्त्वाच्या असतात, एन्जॉय करत करत. आता रोजच मी जेवते, पण जेवताना वेगळा असतो ना काही काही वेळेला मूड माझा, म्हणजे काही काही वेळेला मूड म्हणजे विषय वेगळे वेगळे असतात ना. मग तुम्ही लगेच येता जेवताना बोलू नये, ठसका लागला तर म्हणा ना, पण जास्ती आपण जेवतानाच बोलतो. तुम्हाला माहिती आहे की नाही, घरातलं काही नवऱ्याला सांगायचं असेल तर आपण नवरा कधी एकदा जेवायला येतोय आणि सगळं दिवसभराचं आपण सांगतोय असं होतंय, हो की नाही. लहान मुलांचं पण असंच होतं, जेवायला बसतात आणि किती सांगून किती नको असं त्यांना होतं, हो ना. तसंच आहे, जेवतानाच माणूस बोलतो जास्त. जेवण करत करत जेवणाची चव वाढते त्याच्यामुळं. पोरं हल्ली कसं झालं, एकत्र जेवायला बसणं बंद झालं सगळ्यांचं, त्यामुळे गप्पा बंद झाल्या. मग मुलं काय करतात, टीव्ही समोर बसतात. टीव्हीवरती सुद्धा ते कुणाचं ते काहीतरी छोटा भीम बघत असतात आणि काहीतरी बघत असतात, आणि त्या सगळ्या भूमिकांशी ते समरस होऊन जातात आणि असं घास तसाच आणि बघत राहतात. मग आपण म्हणतो, टीव्ही बघताना जीव नका असं म्हणतात, आपण म्हणतो त्यांना. पण हल्ली गप्पा मारायला कोणी नाहीये मुलांशी, मुलं कमी झालेली आहेत. एक एक दोन दोन मुलं, आई वडिलांना गप्पा मारायला वेळ नाही. पूर्वी आजी वगैरे असायची घरात, गोष्टी गप्पा, मग मुलं सुद्धा शाळेतलं सगळं सांगणार. हल्ली काय तसं नाही ना, मुलांचं शाळेतनं आल्या ट्युशनला जातात, गप्पा मारायला कोण नाही.
मग मुलं टीव्ही समोर बसतात, टीव्हीच त्यांचा आजोबा, टीव्हीच त्यांची आजी, टीव्हीच त्यांची आई, टीव्हीच त्यांचा वडील, असं झालेलं आहे हल्ली. आणि म्हणून टीव्ही बघत बघत मुलं जेवतात. तसंच आत्ता काय काय मी आता जेवायच्या आधी ना कमेंट सगळ्या वाचत होते. मग वाचता वाचता डोक्यात आलं, म्हटलं की आता जेवता जेवता बोलावं, म्हणजे जेवण पण छान चविष्ट लागतं ना, गप्पा मारत मारत. तुम्ही म्हणता मॅडम चकचक आवाज येतो. खरं आहे, येत असेल सॉरी हां त्यासाठी. पण कसं होतं, मला सुद्धा मस्त वाटतं की तुमच्याशी गप्पा मारत मारत बोलणं, म्हणून मी गप्पा मारत मारत बोलते. आणि तुमच्यापैकी 98% सगळ्यांना आवडतं, 2% लोकांनाच नाही आवडत. मग ते बिग बॉस खेळायला चालू होतं त्यांचं. आज तर म्हणे एकाने, आमच्याकडची एक अंकिता होती बरं काय, ती पण अंकिता आहे व शेवटी ती आमच्या चॅनलची. ती काय म्हणाली माहिती का, ओ तुम्ही सारखं वाईट वाकडं वाकडं बोलता, त्याच्यापेक्षा थोडंसं देवाधर्माकडे वळा, श्रावण आलेला आहे, अध्यात्माकडे लक्ष घाला. लगेच तिकडची आमची जान्हवी होती ना, ती काय ऐकणारी आहे. मी काय काय वाचते काय काय नाही अध्यात्मातलं सांगितले, लिहिली होती. मी येऊ वाचते, मी त्याऊ वाचते, देवाधर्माच्या पोथ्या काय काय वाचते. लगेच आमच्याकडे वर्षातही होते की एक, त्या वर्षातही म्हणाल्या, अगं निकिता, तू जर एवढं देवाधर्माचं वाचत असशील, आपण देवाधर्माचं करतो, आपलं मन शांत व्हायला. वर्षातही बघा शेवटी त्या मस्त उत्तर देतात. हा मग तुझं मन शांत का नाही ग, म्हणजे मी आपलं विचारते, हो निकिता तू इतकं सगळं करतेस तर तुझं मन शांत नाहीये, मग तुझं लक्ष नसतं का देवाधर्माचं करताना, असं त्या म्हणल्या. फार मस्त उत्तर दिलं हा आमच्या वर्षाताईंनी. खरं आहे ना, बरोबर आहे. जर का तुम्ही काही पोथ्या वगैरे असं वाचन करत असाल तर ते मोटिवेशनल इन्स्पिरेशनल असतं, त्यातनं काहीतरी शिकायचं असतं. आणि शेवटी आपण ह्या सर्व ज्या गोष्टी करतो त्या का करतो, सहज गंमत म्हणून. आपण शाळेत जातो, शिकतो, ती पुस्तकं वाचतो का, तर आपल्याला पुढच्या इयत्तेत जायचं असतं, आपली प्रगती करायची असते, शिक्षण घ्यायचं असतं, शिकून काहीतरी करायचं असतं, मोठं व्हायचं असतं. तेच आता आपण पूर्वीची लहानपणीची पुस्तकं वाचतो का, नाही ना. किंवा कॉलेजमधली काही पुस्तकं आपण वाचतो का, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, याव तेव्हा वाचतो का, नाही ना. फक्त ती तेवढ्यापुरतीच असतात आणि तेवढ्यापुरतीच वाचतो आपण. का तर शिकून आपल्याला परीक्षा द्यायची असते आणि आपल्याला पुढच्या इयत्तेत जायचं असतं म्हणून. तसंच आपण ह्या ज्या इतर सगळ्या पोथ्या वगैरे वाचतो किंवा कीर्तन, प्रवचन, भजन हे जे सगळं करत असतो ते का, आपल्याला मनशांती लाभावी म्हणा. बाकी इतर काही स्पिरिच्युअल वगैरे मी काही बोलणार नाही, कारण तो प्रत्येकाचा वेगळा अभ्यास आहे, त्यामुळे त्याबद्दल आपण काही बोलायचं नाही, कळलं. पण आपल्या मनाला मनशांती लाभावी, राग, लोभ, मोह, मद म्हणजे अहंकार, मत्सर या गोष्टी कमी व्हाव्यात. कारण ह्या नकारार्थी गोष्टी आहेत, निगेटिव्हिटी आहेत, ईर्ष्या वगैरे, ह्या गोष्टी कमी व्हाव्यात. कारण ह्या गोष्टीनेच त्रास होतो ना शेवटी. निगेटिव्हिटी वाढते, आपल्याला त्रास होतो, इतरांना त्रास होतो, आपल्या शरीराला त्रास होतो, काही वेळेला इतरांच्या शरीरालाही आपण त्रास पोचवतो असं काहीतरी करून. राग आला, क्रोध आला की आवरत नाही ना. मग कधी शाब्दिक बाचाबाची, कधी प्रत्यक्ष, अशा या सगळ्या गोष्टी होत असतात ना. तर म्हणजे थोडीशी मन शांत करण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. श्रावणात कांदा लसूण खाऊ नये म्हणतात का, ते तामसिक आहेत ना. म्हणजे तुमचे तम गुण वाढू नये तुमचा म्हणून.
तर हा जर का वाढू नये, तुमच्यात सत्व गुण वाढावा असं वाटत असेल तर सोपा उपाय सांगितलेला आहे आपल्याला की कांदा लसूण खाऊ नका. सोपा उपाय, सर्वसामान्यांच्यासाठी ना करता येणारा उपाय आहे. आणि मग थोडं देवाधर्माकडे जा, म्हणजे देवाला वगैरे जा वगैरे वगैरे. सोमवारी इकडे जा, मंगळवारी इकडे जा, बुधवारी इकडे जा, गुरुवारी इकडे जा असं. तर त्या आमच्या वर्षाताईंनी मस्त उत्तर दिलेलं आहे निकिताला की बाई ग, तू जरा थोडीशी मन शांत करण्यासाठी काहीतरी उपाय कर. तिला पण सांगितलं, मी भरपूर करते. वर्षाताईंना म्हणली, अरे तू काय मला मन शांत करण्याचे उपाय सांगू नको, मी त्यामध्ये बॉस आहे. मग आमच्याकडे वर्षाताई होत्या, योगिताताई आहेत, अंकिता आहेत. मग योगिता म्हणली, होय ग बरोबर आहे, तू बॉस आहेस, मग त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही आहे, तू अशी रागीट कशी असं सगळं गंमत. उलट स्वतःचं मन शांत असेल, समाधानी असेल की माणूस रागवत नाही, चिडत नाही, दुसऱ्यांच्या चुका काढत नाही, चुका माफ करायला शिकतो, उठसूट दुसऱ्याला चुका दाखवून दुसऱ्याला त्रास देत नाही. तर लगेचच मग आमची तिकडची निकिता, जान्हवी, आर्या त्यांनी सगळं बैल मुझेवार म्हणून स्वतःला ओढवून घेतलं सगळं आणि सगळ्या भांडायला पुढे आल्या. आपल्या कमेंट बॉक्समध्ये लगेच वेगळ्या 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 कमेंट पडल्या. मी पण एन्जॉय केले बरं. मग माझ्या लक्षात आलं, चला हे जे आहे हे उगाचच एकमेकांच्या काय म्हणतात त्याला, शाब्दिक चिन्ह फाडायच्या, तसं नकोच, उगाच नकोच. कशाला पाहिजे आपल्या चॅनलवरती ही निगेटिव्हिटी. पण तरीसुद्धा मला असं वाटलं की माझ्या चॅनलवरच्या काही महिला असं म्हणतात मला, मॅडम ते स्पोर्टली घ्या, खेळकरपणे घ्या निगेटिव्ह कॉमेंट्स वगैरे वगैरे. मी फक्त त्यांना हो म्हणते, काढूनच टाकतो आपण त्यांना, कारण की त्या छानच दिसत नाही. आता एखादं मस्त चित्र काढलेलं आहे पण त्याच्यात एखादा फरांटा दुसऱ्या कलरचा आला, फरांटा म्हणते आहे शब्द मी, तर तो चांगला वाटतो का? नाही ना. तर तसं आपल्याला हे फरांटे मारणारी लोक जी आहेत, आपलं रांगोळी काढलेली सुंदर रांगोळी विस्कटवून टाकणारी माणसं असतील तर आपण त्या माणसांना बाजूला करतो. सुरुवातीला आपण त्यांच्या कमेंट्स बाजूला करतो, हळूहळू त्यांनाही काढून टाकतो आपण. खूप जणांना आतापर्यंत मी काढून टाकलेलं आहे. पाहिजेत कशाला असले. आता मला त्याला आंबासुद्धा म्हणावा असं वाटत नाही, कारण आंबासुद्धा सुरुवातीला चांगला असतो, नंतर कुचका असतो. त्यांना आंबासुद्धा मला म्हणावं असं वाटत नाही. एवढी ही चिखलफेक करणारी माणसं असतात. तर आता तर मी सुरुवातीला आजच्या दिवसातलं सांगते, मी त्यांच्या फक्त कमेंट्स उडवलेले आहेत. बिग बॉस सगळं उडवून टाकलेलं आहे मी, कारण ते फार पुढच्या लेवलला बोलणं चालू झालं. आणि तशा आमच्या वर्षाताई, योगिता आणि अंकिता तशा नाजूक आहेत, जास्त बोलत नाहीत, रॅश नाही आहेत. तिकडची सगळी मंडळी रॅशच आहेत. त्यामुळं निकिता, जान्हवी, आर्या या लगेच हमरी तुमरीवर येतात. मग आपल्याला ती काय हमरी तुमरीवर येणारी, त्यांची भाषा पण चांगली नाही, घाणेरडी आहे भाषा. मग घाणेरडी भाषा असणारी माणसं आपल्याला काय आपल्या चॅनलवर नकोत. आत्ता फक्त आज ह्या आपल्या विकेंडच्या वारमध्ये आपण त्यांना नॉमिनेट केलेलं आहे आणि एक दिवस आपण त्यांना काढूनच टाकणार आहोत. फारच जर का विचित्र वागायला लागल्या आणि जर का आपल्या चॅनलचा TRP कमी व्हायला लागला तर मग ती काळजी आपण घ्यायला पाहिजे ना. आपण मेकर आहोत, बिग बॉस मेकर आहोत ना. तर मग त्यामुळे मग आता आजचा हा विकेंडचा वारमध्ये आपण यांना नॉमिनेट जे केलेले आहेत त्यांना डबल इविक्शन करायचं का ट्रिपल इविक्शन करायचं या विचारात आहोत.
तर बघूया आता पुढच्या वेळेला डबल इविक्शन ट्रिपल इविक्शन काय काय करता येईल करून टाकू. कारण की इतर सगळ्यांना आपल्या बिग बॉसच्या म्हणजे आपल्या चॅनलवरच्या इतर सगळ्यांना त्रास होणार असेल त्यांचा, तर त्यांना इविक्ट केलेलंच बरं ना. तुमचं काय मत आहे? अशांना इविक्ट करायचं का त्यांचा त्रास सहन करत त्यांना चॅनलवर ठेवायचं? तुम्हाला काय वाटतं? जरूर लिहा कमेंटमध्ये.